मुलुंडमध्ये मनसे नेते राजेश चव्हाण आणि एकनिष्ठ प्रतिष्ठानच्या वतीनं स्वातंत्र्यदिन सोहळा हा साजरा होणार आहे। यावेळी मनसे नेते अमित ठाकरे आणि काही जेनझी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे। यंदा भारताचं संविधान आणि जंतर मंतर अशी थीम या सोहळ्यासाठी ठेवण्यात आली आहे। पाहूयात त्याचा आमचा प्रतिनिधी प्रशांत बडेनं घेतलेला आढावा। स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईभर जल्लोष पाहायला मिळतो आहे। मध्यरात्री मुंबईमध्ये ठिकठिकाणी जे आहेत ते ध्वजारोहण होणार आहे आणि मी सध्या आहे मुलुंडमध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्र निर्माण सेनेचे विभागाध्यक्ष राजेजी चव्हाण आणि एकनिष्ठ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मुलुंडमध्ये एक भव्य असं जे आहे ते ध्वजारोहण पार पडणार आहे आणि 5 मिनिटं आपल्या राष्ट्रगीतासाठी अशा प्रकारचा अनोखा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर या कार्यक्रमाची भव्यता आपण पाहू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला जे आहे तो जेनजीचा जो आहे तो थीम देण्यात आलेली आहे। जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचं प्रतीक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूणच आपण जर बघितलं तर भव्य दिव्य असा या ठिकाणी ही थीम तयार करण्यात आलेली आहे। भरगच्च असा कार्यक्रम आहे आणि जेनझींबरोबर अमित ठाकरे देखील या ठिकाणी या जो राष्ट्रगीताचा कार्यक्रम आहे किंवा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे त्यासाठी उपस्थित राहणार आहेत। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई।